नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपण पुन्हा एकदा भेटत आहोत एका नवीन रेसिपीसह. आज संडे स्पेशल मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे होममेड नूडल्स, जे आपण घरगुती पद्धतीने बनवूया आणि मुलांना असं वाटेल की आपण रेस्टॉरंटमधूनच ऑर्डर केलेत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, या नूडल्स आहेत. गरम पाण्यामध्ये 2 तेलाचे थेंब टाकून या नूडल्स वाफवून घेतलेले आहेत. तेलाचे थेंब याच्यासाठी घालायचं की त्या नूडल्स व्यवस्थित सुटसुटीत होतात. त्याच्या तुमच्याकडे अवेलेबल असणाऱ्या भाज्या, मी कोबी घेतले, सिमला मिरची घेतले, मटार, कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट घ्यायची. पण मी मिरचीचे अख्खे तुकडे घेतलेत, आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे, म्हणजे तो जरा दाताखाली आला की व्यवस्थित लागतो. तर आता कृती बघूया. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जी आलं लसूण पेस्ट आपण जी केलेली आहे ती व्यवस्थित परतवून घेऊया. तेलामध्ये ही आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे ती चांगली व्यवस्थित परतली की आपल्याकडे अवेलेबल असलेल्या घरामध्ये ज्या काही भाज्या आहेत त्या घालून आपण हे नूडल्स करू शकतो. मुलं जर तुमची भाज्या खात नसतील तर गाजर, मटार, कोबी यासारख्या भाज्या वापरून सुद्धा तुम्ही नूडल्स करू शकता. मी घेतले कोबी, शिमला मिरची, माझ्याकडे सगळ्या भाज्या अवेलेबल होत्या. मी घेतला, फक्त माझ्याकडे गाजर नव्हता, गाजर मी घातलेलं नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गाजर, फरसबी, कांद्याची पात ते सुद्धा तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे या सगळ्या भाज्या मी घातलेल्या आहेत. या भाज्या चांगल्या तेलावर परतून घ्यायच्या आहेत. या मस्त अशा तेलावर परतून घेतल्या की त्यात थोडंसं मीठ घाला, पण मसाल्यांमध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ घालताना जरा जपून. त्याच्यानंतर चिंग्सचा जो हाक्का नूडल्सचा मसाला आहे तो मी इथे घातलेला आहे. थोडासा हाक्का नूडल्सचा मसाला घातलेला आहे. तिखट तुमच्या मुलांना कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. सोया सॉस घातलेला आहे. सोया सॉस घालून या भाज्या व्यवस्थित, आपल्याला या भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत, अर्धवट कच्च्या आपल्याला या भाज्या ठेवायच्या आहेत. त्याच्यामुळे वाफ वगैरे झाकण ठेवायची काही गरज नाही आहे. अशा सुद्धा या भाज्या वाफेवर चांगल्या शिजतात. तर हे सगळं घातल्यानंतर हे जे नूडल्स आहेत त्याला मी फूड कलर लावलेला आहे की मुलं कलरफुल जेवढा आपली जी रेसिपी दिसेल तेवढी मुलं आवडीने खातात. जर मुलांना खूप असं ग्रीन, व्हाईट, रेड, मटारचा पण ग्रीन कलर, टॉमॅटोचा रेड कलर, असे सगळे कलर मिक्स दिसले तर मुलंसुद्धा आवडीने आपलं जी काही आपण रेसिपी बनवतो ती खातील. म्हणून आपलं प्रेझेंटेशन रेसिपीचं नेहमी चांगलं पाहिजे. त्याच्यामुळे मी नूडल्सला थोडासा फूड कलर लावलेला आहे आणि या नूडल्सला फूड कलर लावून आपण नूडल्स या सगळ्या भाज्यांमध्ये घातलेले आणि सगळं व्यवस्थित मिक्स करा. मी याच्यामध्ये अजिनोमोटो किंवा कुठल्याही प्रकारचं मिठाचा वापर केलेला नाही. जे बाहेर बाजारामध्ये चायनीज असतं त्याच्यात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. त्यामुळे मुलांना होममेड नूडल्स द्या. श्री स्वामी